नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव काय? मी कॉम्रेड नंदकुमार एकनाथ हत्तीकर. मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सचिव आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाचा स्टेट काउन्सिल मेंबर आहे. आणि हे करत असताना महाराष्ट्र राज्य किसान सभेची जबाबदारी माझ्याकडं आता आलेली आहे, कारण मी शेतमजुराचा मुलगा असल्यामुळे पार्टीने माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे. आजचा विषय आपल्याला असा आहे की हे राज्यामध्ये आपल्याला आता लोकशाहीचे धिंदवडे निघत चालले, किंवा दुसरा विषय असा की आमचे खानापूर आटपाडी मतदारसंघात पाणी प्रश्न असो, किंवा काही लोकांचं नेत्यांचं असं म्हणणं आहे की पाण्याचं सगळं आमचं योगदान आम्ही योगदान दिलेलं आहे. आता हे तुम्ही फाउंडर मेंबर आहात किंवा चळवळीत पूर्वी काम केलेलं आहे, याबद्दल आपल्याला चर्चा करायची थोडक्यात. तर आम्हाला सांगू शकाल की खानापूर आटपाडीचा बाबा पाणी प्रश्न महत्वाचा सुरुवात कोणी केली ह्या मुद्द्याला? पाणी तुम्ही या 11-12 वर्षामध्ये पहिल्यांदा एक चांगला पत्रकार मला असं भेटलाय की लोकशाहीच्या मुळावर तुम्ही बोललेला आहात. या देशामध्ये मुळात गेल्या 70 वर्षामध्ये सुद्धा, पण अलीकडं 12 वर्षापूर्वीपासून बीजेपी आल्यापासून लोकशाही संपवण्याचं काम कारस्थान चालू आहे. आता कालच्या तुम्ही जेडपी इलेक्शनच्या जर बघितल्या तर कोण कुणासंगही लढले, रात्री ह्या पक्षात उद्या त्या पक्षात, अशी कुठं निष्ठा असते काय? तर मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून सांगतो की माझ्या पार्टीला 26 डिसेंबर 2025 ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे आम्ही नाबाद 100 काम करतोय आणि संघर्षाची अविश्रांत संघर्षमय परिश्रम करून आम्ही कष्टकरी जनतेला, दलित जनतेला, श्रमजीवी जनतेला न्याय देण्याचं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न्याय देण्याचं काम करतोय. दुसरा विषय असा की अण्णाभाऊंचा विषय. अण्णाभाऊंना पुरस्कार द्या म्हणून काही आपल्या नेत्यांनी मोर्चे काढले, आंदोलन काढले, मुंबई पत्र आझाद मैदानापत्र गेले. तुम्ही याच्यावर काय बोला? आता सध्या आधी पुरस्कार जे मिळत होते ते चांगल्या समर्पित भावनेने दिले जात होते. पुरस्काराची उंची कधी वाढते माहितीये का साहेब? पुरस्कार देणारा जर चांगला असेल तरच त्या पुरस्काराची उंची वाढते. आता खरं तर अण्णाभाऊ साठे हे लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असेच होते. 1937 साली ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे हयात सभासद झाले, मरेपर्यंत होते. महाराष्ट्र निर्माण करण्याच्या कामी कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंचा सिंहाचा वाटा आहे, 3 शाहिरांचा वाटा आहे. त्याच्यात बरोबर दलित चळवळीतील सुद्धा कार्यकर्त्यांचा वाटा आहे, मी नाकारत नाही. परंतु जे लढले आणि अण्णाभाऊ साठेंच्या नावाचा गैरवापर करून पुरस्कार मिळवायचा म्हणून जे चळवळीला घातक ठरणारी पिलावं तयार झालेली ह्या गेल्या 20-25 वर्षामध्ये, त्याच्याच रूपानं बरेच जण म्हणतात की आम्ही अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न आणण्यासाठी वगैरे त्यांच्याकडे गेलोय. म्हणजे मनुवादी व्यवस्थेकडं किंवा प्रगतशील विचाराला न मानणाऱ्या प्रतिगामी शक्तीकडे जाऊन चाटुगिरी करत बसलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर काय आमचा विश्वास नाही. मी तर म्हणतोय अण्णाभाऊ साठेंना पुरस्कार ह्या सरकारने नाही दिला, पुढल्या दिला तरी चालेल. इतकं हे बेकार झालेलं आहे. त्यांनी कुणालाही बी भारतरत्न दिलंय, पद्मभूषण दिलंय, कुणालाही दिलंय. बघा तुम्ही एखादं उदाहरण असं कुणाला दिलंय असं काय? आता ते नाव तुम्हाला आता खूप आहे ते. आता बघा, भारतरत्न आपल्या शेतीवर काम करणाऱ्या आपल्या एका मोठ्या कार्यकर्त्याला दिलं पुरस्कार, परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोदी सरकार आल्यापासून शेतकऱ्यांना दिल्लीपर्यंत येऊच नये अशी व्यवस्था केली. म्हणजे खिळे लावले, अमुक केलं तमुक केलं. तसंच आता लेबर कोडचं वगैरे झालेलं आहे. दुसरा प्रश्न आपला खानापूर आटपाडी मतदारसंघाचा महत्वाचा मुद्दा आहे. तर महत्वाचं टेंबू योजनेचे जनक कोण आहेत ती तुम्ही जरा लोकांना सांगा. हे बघा, मुळातच माझी एंट्री 1990 ला, मार्च 90 ला आटपाडीत झाले. तिथं मी जॉबच्या निमित्तानं गेलो होतो. पण मी चळवळीचं पिंड असल्यामुळं पहिली पाणी परिषद म्हणजे दुष्काळी भागाला पाणी आलं पाहिजे म्हणून एक महाराष्ट्रातील दुष्काळ नावाचं पुस्तक लिहिलेले कॉम्रेड दत्ता देसाई तिथं आले होते.
आणि त्यांनी ते आम्हाला सांगितलं त्यांच्या म्हणजे महाराष्ट्रातील जे काही दुष्काळ पडलेला आहे त्यावेळेला त्यांनी 87 तालुके सांगितले होते आणि त्यासाठी लोकांची इच्छा आणि शासनाची मनोवृत्ती पाहिजे असं त्यावेळेला सांगितलं होतं आणि ते तिथं पहिली बैठक परिषद झाली एका तिथल्या माडीव झाली त्यांच्या समोर बरं का मी होतो साक्षीला तिथं आणि त्याच्यानंतर बाकी आटपाडीमध्ये आयुष्यमान विलास खरात यशवंत बापू देशमुख त्याच्यानंतर आटपाडीच्या पश्चिम मध्ये ऊन शेख यासारखे अनेक पुन्हा ते धुळा जिंबल अशा पद्धतीनं इतकी कार्यकर्ते कामाला लागले नंतर हळूहळू पाणी परिषदेचे मग भरायचं सुरू झालं मग नागनाथ अण्णांना पाचारण केलं आणि नागनाथ अण्णांनी होय सांगितलं त्यावेळेला नागनाथ अण्णांचा हुतात्मा कारखाना देशामध्ये 1 नंबरला होता कारण रिकव्हरी चोरत नव्हतं आणि उसाला दर देशात 1 नंबरचा देत होता त्यामुळं त्यांनी मनावर घेतलं आणि देण्याची बी दांडत लागते ना पुढे यंदा तर 1993 ला पाणी चळवळीची पहिली सभा आटपाडीच्या उत्तरेश्वर मंदिराजवळ झाली त्याच्या वेळेला फक्त 3 कार्यकर्ते होते एक कॉम्रेड जयंत निकम आणि पुण्याच्या कार्यकर्त्याचं नाव मला आठवत नाही आता बरं का आणि मी ऐकणार एक अशी 3घच होतो आम्ही निकमाने 1.5 तास सभा मारली आणि मग हळूहळू ते वाढत गेलं दुसऱ्या दिवशी त्या गावात दुसऱ्या त्या दिगंजीला असं वाढत वाढत गेलं आणि मग पुन्हा त्याला स्वरूप चांगलं यायला लागलं मग पहिली पाणी परिषद झाली दुसरी झाली मग पुन्हा खानापूरकडे आपण गेलो आणि पुन्हा मग अण्णांनी त्याची व्याप्ती वाढवत वाढवत 13 दुष्काळी तालुक्यांची पाणी परिषद घ्यायचं ठरवलं 92, 93, 94 ला आता जे सध्या आम्ही जण काय म्हणतात ते नव्हतेच कोणी म्हणजे त्या पाणी चळवळीकडे त्यांचं लक्षच नव्हतं त्याच्यानंतर राजेंद्रांना फक्त जागा द्यायची म्हणजे जागा द्यायची फक्त पण चळवळीत नव्हते नव्हते हे फॅक्ट सांगतोय बरं का फॅक्ट आणि त्याच्यानंतर मग भाई गणपतराव देशमुख की ज्यांचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विधानसभेत कसं राजकारण असावं किंवा महाराष्ट्रात राजकारण कसं असावं तुम्ही पहिल्यांदाच प्रश्न विचारला मला तिथंच मी बोलायला पाहिजे होतं खरं मग त्यांनी त्या परिषदेत भाग घ्यायला सुरुवात केली आणि ज्यावेळेला पाणी परिषद असायची भवानी मंदिराच्या कॉलेजच्या पटांगणावर त्यावेळेला सांगोल्याहून सगळे लाल बावटे घेतलेले टोपिया वगैरे घातलेले रुमाल घेतलेले लोक यायचे मग त्यावेळेला आम्हाला अतिशय आनंद वाटायचा ते खरं आता चळवळीला स्वरूप आलं लालबावटा आणि त्याचं कारण असं आहे की ह्या पाणी चळवळीच्या आधी सुद्धा शेतकरी कामगार पक्षानं राजेवाडीला भाई ताराचंद शहा नावाच्या एका नेतृत्वाखाली पाणी दुष्काळी तालुक्याला मिळालं पाहिजे आटपाडीला पाणी मिळालं पाहिजे म्हणून मी ते ऐकलं होतं फक्त आणि त्याचं स्वरूप नागनाथ अण्णांच्या रूपानं झालं आणि पुन्हा मग पाणी चळवळ वाढत वाढत आधी आटपाडी झाली पुन्हा सांगोला झाला खानापूर मधल्या सुद्धा लोकांनी खूप सहकार्य केलं आणि लोक सगळी याची आणि पाणी मिळाले पाहिजे म्हणून अगदी मन चेतवून जायची मग त्याच्यानंतर मग काळुंगे नावाचे पुन्हा आणखी असे 13 तालुक्यातली सगळी नावं मी आता तुम्हाला सांगत नाही परंतु आहेत आपल्याकडून ते सगळे लोक घेऊन पाणी परिषदेला स्वरूप मोठं यायला लागलं मग पुन्हा त्यातच आपले सांगलीचे लाडके आपले माजी उपमुख्यमंत्री आर पाटील मला वाटतं सिंचन मंत्री झाले आर मग ते आम्हाला जरा आनंद वाटला हो हे आता काय आपलाच माणूस सिंचन मंत्री झालाय आणि लगेच पाणी येतंय पण तसं काही झालं नाही मी हे अनास्था का बोलतोय लक्षात घ्या कारण मुळात ही टेंबू ही पाण्याची योजना जी आहे टेंबूची ती 3,500 कोटीची आहे परत वाढत वाढत गेली आता यांचा इतका गफला चाललाय काय बी आकडेवारी सांगतात हे खोट आहे आणि त्याच्यानंतर पाणी आलं का आलं लोकांच्या लोकरेट्यामुळे आलं पण त्याचं खरं श्रेय क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांनाच आहे आणि टेंबू योजनेचे आणि दुष्काळी तालुक्यातील पाणी आणण्याचे खरे जनक तेच आहेत आणि त्याच्या जोडीला बाकी
भाई गणपतराव देशमुखांचं नाव घ्यावं लागलं. फाउंडर मेंबर ते आहेत. हा, फाउंडर मेंबर आहेत. परंतु त्यांनी जास्त झोकून दिलं. नंतर आधी सुरुवात नागनाथांनी केली आणि मग पुन्हा मग इतकं नेटवर्किंग तयार झालं की महाराष्ट्रातील विचारवंत या लागले, बुद्धिवादी देशातील या लागले आणि त्या पाणी चळवळीला स्वरूप आणि मग शासनाला रेटा लागल्यामुळे त्यांना हे पाणी देण्याचं भाग पडलं. परंतु पाणी देत असताना टेंडर मध्ये गडबडी त्याच्यावर काय मी बोलत नाही, कारण एका टेंडरवाल्याकडे घरातच 105 कोटी त्यावेळेला सापडली होती. मी वाचलेलं सांगतोय तुम्हाला. आता काय मी बोललेलं काय व्हायला त्यांना आवडणार नाही. तर तशा पद्धतीने ते वाढत गेलं. परंतु आता कसं आहे, पाणी आलं परंतु भुईपटानं जे पाणी आलेलं आहे त्याला शेतकऱ्याला खर्च नाही, हे आम्हाला पण मान्य आहे. परंतु एक महाराष्ट्र राज्य किसान सभा म्हणून, किसान सभा ही स्वातंत्र्यपूर्व काळाच्या आधी तयार झालेली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारी एकमेव शेतकऱ्यांची संघटना आहे. त्याला काय वाटतं, किसान सभेला काय वाटतं की शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जे पाणी भुईपटानं जात आहे त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही, परंतु जिथं पाणी जात नाही त्या शेतीच्या बांधापर्यंत पाईपलाईन शासनानं पाणी दिलं पाहिजे. खरा शेतकरी वंचित राहतो. हा, खरा शेतकरी वंचित राहतोय. आणि पुन्हा त्यात बी यांच्या गोंधळ असा झाला की काय भागाची काय गावच नाही ती वगैरे, म्हणजे सर्वे चुकीचा करणं वगैरे अशा पद्धतीनं होत गेलेलं आहे ना. आता सुद्धा पाणी आलं म्हणजे शेतीच्या बांधावर गेलं असं काही नाही आहे. पण एक समाधानाची गोष्ट झाली की हिरवा म्हणजे खानापूर आटपाडी हिरवागार झालेला आहे तेवढ्या पुरता तरी. पण पुढचा टप्पा पाणी चळवळीच्या माध्यमातून आपण शेतीच्या बांधावर पाणी नेऊन दिलं पाहिजे. यासाठी लोकप्रतिनिधी कुठं बोलताना दिसत नाहीत, कुठं असेंब्ली क्वेश्चन करताना दिसत नाहीत. हे पण आम्हाला जाणवलं त्यावेळेला. त्याच्यानंतर श्रेयवादाच्या भूमिका भरपूर पुन्हा झाल्या, हे मी केलं ती केलं. पण हे खरं म्हणजे आटपाडीचं पाणी चळवळ जी सुरू झाली आणि पुन्हा जी दुष्काळी तालुक्यात सगळीकडं फोपावली त्याचं खरं श्रेय बाकी नागनाथ नायकवडी आणि भाई गणपतराव देशमुख यांनाच आहे. आणि जनतेच्या लोकलेड्याच्या रेट्याचं ते फलित आहे असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतंय. आणि आता तुम्ही पाणी आल्यानंतर सगळं पाणी पुजायला ह्या टप्प्याला नाव त्या टप्प्याला नाव, ही नाटकं काय बरोबर दिसत नाही का आम्हाला. कारण आजही शेतकऱ्यांचा तिथला प्रश्न शेतीचा संपलाय असं नव्हे. आता बघा, खानापूर तालुक्यातला सहकारी कारखाना, साखर कारखाना बंद पडला. त्याच्यानंतर आटपाडीचा मानगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडला. परंतु कसं होतंय बघा, सहकारी तत्वावर चालणारे कारखाने चालत नाहीत असा अपप्रचार केला जातो आणि नंतर तोच कारखाना घेतला जातो आणि मग खासगी लोकांच्या मार्फत चालवला जातो. हे कसं होतं, हा एक अनुत्तरीय प्रश्न आहे. आणि मग एकूण ते दराचा प्रश्न वगैरे तो नंतरचा विषय आहे. तशाच पद्धतीने आता जर तुम्हाला खानापूर आटपाडी मतदारसंघाचा जर विचार केला तर नागेवाडी कारखाना आता सुरू झालेला आहे, तो खासगी आहे. तशाच पद्धतीनं आटपाडीचा सुद्धा मानगंगा सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी कृती समिती तयार करून सभासदाच्या हिताला बाधा न आणता शासनाकडून हमी मिळवून तो कारखाना सुरू करावं असं पण आम्हाला या महाराष्ट्र राज्य किसान सभेला वाटतं. आता दुसरा असा प्रश्न आपल्याकडे की कालचाच विषय आहे की सांगली मिरज कुपवाड जे महानगरपालिका आहे यामध्ये जन्म दाखल्यावरती आपल्या देशाची राजमुद्रा होती ती हटवली आणि गणपती बाप्पाचा फोटो लावला. ही कुठं लोकशाहीचा घात होते असं वाटत नाही पूर्णपणे सर. तुम्ही आता मला परवा दिवशी ती बातमी व्हॉट्सअपवर मिळाली होती. आमच्या एक पुरोगामी वल्हार संघटनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या अनिशा जावेर यांनी टाकला आणि मला खाली मेसेज केला, सर हे असं आहे, त्याच्यात गणपती दिसतोय बघा मध्ये, की असं असू शकतं का. मग मी पाठपुरावा सुरू करायला चालू केला बरं का. तेवढ्यात तुमची बातमी मला ऐकायला मिळाली.
पण त्यांना एक खोटी बातमी अशी पसरवली गेली की गणपती हे संस्थान आहे आणि संस्थानाच्या काळातली शिक्के वगैरे चालवायचं असा काही तर आदेश आहे. हे काय आम्हाला काही माहित नाही याच्यावरती. परंतु संविधानिक मूल्याला धरून जी काय राजमुद्रा आपण केलेली आहे शिक्का मारण्यासाठी तीच असली पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे. आणि ते जेणे कोणी खोटं केलंय किंवा कुणाच्या साह्याने केलंय, आता कसं झालंय मनोवादी सरकार असल्यामुळं आणि सांगलीमध्ये गेले 3 वेळा आमदार तेच असल्यामुळं मनोवादी विचारसरणीचं कदाचित तिथं तो हस्तक्षेप झाला असावा असं वाटतंय. परंतु ते आम्हाला काही मान्य नाही. ते आगामी काळामध्ये त्याच्या विरोधात ते जर नाही लवकरच ते कळवलं, आम्ही संबंधित अधिकाऱ्याला कॉन्टॅक्ट वगैरे करायचा प्रयत्न चालू केलेला आहे. ते लवकरच माहिती येईना तर आम्ही राज्यव्यापी म्हणण्यापेक्षा राष्ट्रव्यापी आंदोलन छेडण्याचा आम्ही त्याच्यावर प्रयत्न करणार आहे. कारण देशाचं सार्वभौमत्व जिथं चालतं ती संसद भवन बांधले गेले त्याला काय आपलं ऑब्जेक्शन नाही. आता तो भाग वेगळा, त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही आम्हाला. पण या देशाची प्रथम नागरिक ती राष्ट्रपती त्यांना सुद्धा येऊ दिलं नाही. हे आम्ही आमच्या डोळ्यानं बघितले. या उलट ज्यावेळेला आमचं सरकार होतं त्यावेळेला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आपल्या प्रतिभाताई पाटील यांनाच राष्ट्रपती करावं म्हणून आम्ही आग्रहाची भूमिका घेतली आणि मग त्या ताई या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती पंतप्रधान झाल्या. आता ह्या आदिवासी पहिल्या आपल्या झाल्या ह्याचा आम्हाला खरा आनंद होतोय. परंतु त्यांना काही न बोलण्याचा अधिकार, त्याला किंमत होती त्यातने अशा पद्धतीनं. आणि मगाशी जो शिक्क्याचा जो विषय झाला तशाच पद्धतीनं अशोकाची स्तंभ असलेल्या त्या राजमुद्रावरती ते सिंबलचा घोटाळा करून ते लोकांच्या लगेच लक्षात आला नाही. पण ते मनुवादी व्यवस्थेचं राजवट आणायच्या त्या खुणाच त्यांनी त्यात घातलेले आहे. आणि हे यांनी प्री प्लॅन्ड फार दिवस झाले हे चाललंय. अजूनही लोकांना कळत नाही ते काय चाललंय ते. आणि त्यांना मदत करणारे आता बघा 113 काहीतरी खासदार आहेत, 111 खासदार आहेत एसटीचे, 113च्या वर हे नाही 131 ओबीसीचे आहेत. पण त्यांच्या विरोधात सगळं चालू आहे. बीजेपीच्या RSSच्या अजेंड्यावर कुठंही आरक्षण शब्दच नाही. तरी पण ते आम्ही तुम्हाला देतोय, आम्हीच तुमचे मसी आहात असं सांगून लोकांना फसवायचं काम करतात. आणि त्यांना मदत करणारे जे लोकप्रतिनिधी जे आलेले आहेत ते तिथं चमचेगिरी चाटोगिरी करतायत, आपल्याविषयी आवाजही उठवत नाहीत. याविषयी आगामी काळात या देशामध्ये उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता तिसरा आपल्याला विषय असा दुसरा आहे की युवा पिढी भरकटत चालली, त्यांना रोजगार भेटना किंवा युवा असं सैरवैर झालं, याबद्दल तुम्ही काय बोला? आता ह्यो प्रश्न तर अतिशय तुम्ही चांगला विचारलाय सर. गेल्या 2 महिन्यापूर्वी माझं कराडमध्ये एक छोटं भाषण झालं होतं आणि त्या दिवशी 28 सप्टेंबर असा दिवस होता आणि तो भगतसिंगांचा जन्मदिवस होता. आज युवकांची फळी पूर्णपणे जसे उंदीर बिळात जातात पाणी आल्यानंतर तसं झालेलं आहे. कुठली एखादी सभा असू द्या, चर्चा असू द्या, बैठक असू द्या, तिथं कोणताही युवक येत नाही. महिलांचं लांबच, युवतींचं लांबच. परंतु सध्या बेरोजगारीचा प्रश्न इतका तीव्र बनलेला आहे बरं का, खाजगीकरणामुळं. खाजगीकरणाला आम्ही पूर्वीपासूनच विरोध करायचो, पण आम्हाला ते काय म्हणायचे, ह्यांना विकासच बघवत नाही. आजही केंद्रामध्ये 25 लाख जागा मोकळ्या आहेत रिक्त. जो म्हणाला होता खात्यावर 15 लाख टाकतो, 2 कोटी रोजगार देतो, त्याला ह्यो आकडा माहित नाही का, असा आमचा सवाल आहे. आणि रोजगाराभिमुख शिक्षण निर्मिती बंद करून, व्यवसायाभिमुख शिक्षणाची निर्मिती बंद करून बड्या भांडवलदारांना सोयीचं होईल अशा पद्धतीची गेल्या
10-12 वर्षामध्ये धोरण आणल्यामुळे तुम्हाला रोजगार नाही आहे. तो आता अलीकडच्या काळात तर एवन या तंत्रज्ञानामुळे त्या बी शक्यता आणखीन कमी झालेल्या आहेत. त्याच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर गेले कित्येक वर्ष झालं मला तर वाटते बघा, मी शेवटच्या बॅचचा मनुष्य आहे. आरक्षणातून नोकऱ्या म्हणजे महाराष्ट्रात लागलेलो पण केंद्रामार्फत लागलो. जागाच नाही बरं की मला वाटतं यशवंतराव चव्हाण असताना झिरो बजेट आणले त्या झिरो बजेटचीच पुनरावृत्ती सातत्यानं चालू आहे. आता सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या शासनामध्ये सरकारमध्ये 2,98,000 जागा रिक्त आहेत. मागासवर्गीयाचं लांबच, एवढ्या सगळ्या जागा आहेत त्या भरतच नाहीत. आणि कंत्राटी पद्धत आणल्यामुळे कंत्राटी कामं चांगली होत नाहीत. लोकांना फसवलं जातं. उदाहरणार्थ एखाद्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय तर तो रस्ता एकदा झालेला असतो पण पुन्हा पण तोच लावलेला असतो. हे सगळं आता शोधण्याची गरज आहे जनतेनं, असं आम्हाला या मुलाखतीमध्ये सांगावं वाटतं. आता आपणाला लास्टचा प्रश्न असा की शासनानं प्रशासनानं या सर्व गोष्टीमध्ये काय सुधारणा केली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? शासनानं मुळात खरं म्हणजे तुम्हाला अन्न वस्त्र निवारा नाही, अन्न वस्त्र एवढं सांगितलं. अन्न वस्त्र आणि निवारा एवढे 3 शब्द तुम्हाला सांगितलेले आहेत. परंतु त्याच्याही पुढे 2 गोष्टी आहेत त्या, आरोग्य आणि शिक्षण. तुम्ही आरोग्य असलं चांगलं तर शिक्षण, पण शिक्षण हे गोरगरीब सर्वसामान्यांसाठी राहिलेलंच नाही आणि त्याने ठेवलेलंच नाही. आणि आता तर बघा तुम्ही 62,000 शाळा दत्तगिरी पद्धतीने चालवाय गेले. की नाशिकला पहिला कार्यक्रम गौतमी पाटलाचा झाला त्या शाळेत, ती लय वाईट झालं ते अशा. हो, आणि 18,000 शाळा बंद केलेत. आणि आता बघा कुंभमेळा लवकरच यायला लागलाय. त्याला काय आपले धार्मिक आम्ही अवमान कोणाचं करत नाही, धर्माच्या विरोधात आम्ही नाही. परंतु आतापर्यंत कित्येक धार्मिक म्हणजे कुंभमेळे आले. तुम्ही त्याला 25,000 कोटी रुपये तरतूद करताय. ते झाडं तोडायला होताय तो भाग वेगळाच. परंतु ते म्हणजे काय पोझिशन तुम्ही पैसे करताय. शाळेसनी फक्त 2,000 कोटी रुपये लागणार आहेत. मराठी शाळेला फक्त 2,000 कोटी वर्षाला लागणार आहेत आणि तुम्ही तिथं 25,000 कोटी रुपये देणार आहे. मग त्याच्यावर काय बोललं तर ते गिरीश महाजन काय म्हणतात माहितीये का, फौजदारी वगैरे आम्ही करू त्यांच्या म्हणजे साधूंच्या वरती कोणी काय बोललं तर वगैरे. आता त्याच्यावर म्हणून मी जरा सौम्य भाषा वापरतोय, म्हणजे सरकारला भेटतोय असं नव्हे. आता उदाहरणार्थ जनसुरक्षा विधेयक येऊन गेलं, हे आपण जे व्यक्त होतोय हे व्यक्त होता येऊ नये या उद्देशानं जनसुरक्षा विधेयक आणलं. त्याला बाकीच्या सगळ्या लोकांनी म्हणजे जे लोक गुलामगिरी करून आमदार झालेत किंवा लांबून चालून करून आमदार झालेत, आपल्या खानापूर आटपाडीच्या आमदारांना सुद्धा जनसुरक्षा विधेयकावर काय बोललेलं मला तर काय आठवत नाही, कारण मी त्या भागातला आहे आणि खानापूर आटपाडीमध्ये बरेच वर्ष मी राहिलेलो आहे. त्यामुळे मला त्या ह्याच्याबद्दल त्या मतदारसंघाबद्दल आत्मीयता आहे. जनसुरक्षा विधेयकाच्या बाजूनं त्यांचं म्हणणं आहे आणि जनसुरक्षा म्हणजे तो कायदा जर झाला तर घटनेचं आर्टिकल 19 आम्हाला बोलताच येणार नाही अशी तरतूद करून ठेवले. फक्त विधानसभेमध्ये एकच लालबावट्याचा पट्टे आमदार एकटाच विजय निकोले तेवढा वॉकआउट झालाय, बाकीचं कोणी नाही. थँक्यू, धन्यवाद. एवढं आमच्या बोलला मनमुराद गप्पा केल्या मारल्याबद्दल धन्यवाद. ठीक.